रुकडी या गावातील एक ज्येष्ठ नागरिक आहेत, प्रतिष्ठित आहेत आणि त्यांच्याकडून आपण या गावामध्ये घडलेल्या काही घडामोडी आणि त्यासोबतच काही विशेष बातमी आपण यांच्याकडून घेणार आहोत। सर, आपलं नाव सांगा। नमस्ते, माझं नाव मोहन इंगळे। अच्छा, तुमचं पद काय होतं? मी कृषी अधिकारी, शासनामध्ये कृषी अधिकारी म्हणून जवळजवळ 38 वर्षे सेवा केली आणि मी 2016ला मी सेवानिवृत्त झालो आहे। निवृत्त झालेला आहे। मला सांगा, आपल्या गावामध्ये ज्या काही घडामोडी घडतात, काही निवडणुका होतात, काही विकास कामांसाठी हालचाली होतात, यामध्ये आपला सहभाग कसा असतो? सहभाग म्हणजे सत्याची कास धरणारा मी मनुष्य आहे। त्यामुळे माने गट चांगलंच काम करणारा गट आहे। पूर्वीपासून पिढ्याने पिढ्या ह्या गटाशी पाठीमागं असणारे आम्ही मंडळी आहोत। काय काय तात्विक ह्याच्यामुळं बाकीचे लोक बाजूला जातात, पण आम्ही गट कधी सोडलेला नाही। ह्याचप्रमाणे विकास कामं, सर्वसामान्याचे अश्रू पुसण्याचं काम किंवा बाकीच्या ज्या काय लोकांचं आजारपणाचं प्रश्न असतील, बाकी समाजसेवेमध्ये काम करत असताना ज्या चांगल्या गोष्टी आहेत, लोकांच्या हिताच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीमध्ये मला काम करण्याची आवड आहे। आणि त्यामध्ये आमच्या ह्या पॅनेलचे म्हणजे लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने ह्या पॅनेलचे नेतृत्व, आमच्या गावचे युवा, आमच्या गावचे सुपुत्र, त्याचप्रमाणे आज देशपातळीवर काम करणारे युवा नेतृत्व आहे ते माननीय खासदार दहिशीलदादा, त्याचप्रमाणे माजी खासदार माननीय निवेदिता वहिनीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचं काम सुरू असतं। आपल्या गावामध्ये सध्या सरपंच पदासाठी चुरस सुरू आहे, याबाबत काही सांगू शकाल? सरपंच पदाचे निवडणूक पाहिली तर एक चांगलं काम करणारे, सर्वसामान्यामध्ये मिसळणारे आणि शासनाचा जो निधी आहे तो योग्य प्रकारे योग्य ठिकाणी उपयोग व्हावा, त्याचं युटिलायझेशन म्हणजे त्याचा वापर योग्य प्रमाणात व्हावा, अशा पद्धतीची भावना आमच्या नागरिकांच्यामध्ये आहे। आणि त्या पदासाठी ते काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून आमच्या गटाने की आमच्या गावचे सरपंच पदाचे दावेदार राजश्री संतोष रुकडीकर ह्या मॅडम ह्या ठिकाणी उभ्या आहेत आणि त्या चांगलं काम करतील ह्याबद्दल काही शंका बाळगायचं कारण वाटत नाही। आत्ता चालू असणाऱ्या निवडणुका आणि पूर्वीच्या असणाऱ्या निवडणुका यांमध्ये आपल्याला फरक काय जाणवतो? पूर्वीच्या निवडणुका ज्या होत्या त्या व्यक्तिद्वेषापोटी म्हणजे विरोधाला विरोध अशा पद्धतीच्या निवडणुका होत होत्या, पण आत्ताची जी निवडणूक आहे तर एकाच फक्त विकास कामाच्या तत्त्वावर निवडणूक होत आहे। ह्या आमच्या गटाबरोबर माझे मित्र, आम्ही सहकार माध्यमातून काम करत असताना जे माझे मित्र, जुने मित्र आहेत आणि एक इथले नेते आहेत, त्यांचं नाव डॉक्टर सनतकुमार खोत, हे सुद्धा विकास कामाच्या तत्त्वावर एक होण्यासाठी मान्य दहिशीलदादा ह्यांच्याबरोबर आता काम करत आहेत। पूर्वीचं राजकारण, त्यावेळी क्रांतिकारी संघटना भरपूर होत्या आणि त्यातले काही लोक होते ते त्यांनी पूर्वीचं जे राजकारण केलं ते समाजकारण त्यामध्ये 80% होतं आणि आत्ताचं जे राजकारण आहे यामध्ये युवा नेतृत्वाबरोबरच काही असे लोक आहेत की ज्यांना अनुभवाचा कुठंतरी तुटवडा भासतोय। तेव्हा अशा पद्धतीच्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त आत्ताचं जे राजकारण आहे याचा परिणाम कोणावर होईल असं वाटतं आपल्याला? तसा परिणाम त्याला जर नेतृत्व काम करत असताना आता सरपंच असतील, पण त्याला मार्गदर्शन करणारी जे मागचे नेते मंडळी आहेत किंवा आणि त्या नेते मंडळींचे विचार जर अगदी स्पष्ट पारदर्शी आहेत, आमच्या आता दादांचे तर काय प्रश्नच नाही, दादांचे पण आहेत, वहिनीसाहेबांचे तर आहेतच, आणि आमचे डॉक्टर खोतसुद्धा असल्यामुळं की विचारधारा चांगली असल्यामुळं त्याची अंमलबजावणी करून घेणं ह्या लोकांच्याकडून ही करणारच आहेत, त्यात काही शंका बाळगायचं कारण नाही। तरी परंतु ह्या ठिकाणी जनतेतनं जो सरपंच होतो त्यावेळेस त्याला काय जर अडचणी आल्या, प्रॉब्लेम आली, तरीसुद्धा ही नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाखाली ही यंत्रणा चांगली काम करेल असं मला विश्वास वाटतो।
आपल्या गावामध्ये आम्ही जेव्हा फेरफटका मारला, विरोधकांच्या काही मुलाखती घेतल्या, सत्ताधाऱ्यांचीही काही उत्तरं आम्हाला मिळाली, मात्र नागरिकांमधून आम्हाला असं कळून येत होतं की इथं कचऱ्याची समस्या भयंकर आहे. म्हणजे जिथे पाहू तिथं कचरा आहे, कचऱ्याचे ढीग आहेत, गटारीमध्ये घाण पडून आहे आणि इथं ॲम्ब्युलन्सची सुद्धा सोय नाही, त्यासोबत पाण्याचा देखील तुटवडा आहे. या सर्व समस्या पाहता आपल्याला काय वाटतं की आत्ताची जो काळ आहे, आता जी निवडणूक आहे, या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेल्यांकडून आपण काय अपेक्षा व्यक्त करता? आता पाण्यावर पहिला बोलूया आपण. पाण्याचा प्रश्न हा 5-6 वर्षाच्या पूर्वी पाण्याचा प्रश्न होता, परंतु ह्या पंचवार्षिकमध्ये आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी पाणी जी थकबाकी जी राहते, प्रश्न कुठं होता? थकबाकीचा होता. थकबाकीची वसुली झाल्यानंतर ह्या वर्षामध्ये आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न उपलब्ध आहे अशी कोणतीही स्त्री किंवा कोणताही पुरुष किंवा नागरिक म्हणणार नाहीत. कारण असं आहे की ज्याप्रमाणे एखाद्या बस स्टॉपला बस 8:05 येते, हे जसं गणित फिक्स असतं, त्याप्रमाणे प्रत्येक वॉर्डमध्ये एक दिवस आड त्या वेळेला त्या मिनटाला पाणी हे येणार, हे प्रत्येक गृहिणीची अगदी खात्री आहे आणि झालेली आहे. आणि पाणी पुरवठ्याचा काही प्रश्न नाही. इथं फक्त भाग येतो शुद्ध आणि अशुद्ध पाणी. आता अशुद्ध म्हणजे पंचगंगेचं थोडं हे असल्यामुळं अशुद्ध पाणी आहे, परंतु आता दादांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने आता 2 कोटीची योजना आमच्याकडे मंजूर झालेली आहे. त्यामध्ये जलपेय योजना जी आहे, पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ पाणी अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. आणि ही पूर्णपणे हे 6 महिन्याच्या आत, आता 1 महिना 2 महिन्यामध्ये ती सुरुवात सुरू होईल आणि 6 महिन्यामध्ये ती तडीसुद्धा जाईल, पूर्णपणे पूर्ण होईल. आणि पाण्याचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, बाकीच्या पाण्याचा प्रश्न आता काय फार मोठा नाही आहे. तुम्ही कुठल्याही नागरिकाकडे जर विचारला तर पाण्याचा प्रश्न तसा काय फार मोठा इश्यू करण्यासारखा विषय नाही. आता एक मान्य शुद्ध पाणी, तर शुद्ध पाणीसुद्धा हा प्रश्न मिटणार आहे. त्याप्रमाणे आम्ही गावोगावी प्रत्येक प्रभागामध्ये पाण्याचं ATM जे असतं ना, ATMचं केंद्र आम्ही त्या ठिकाणी आम्ही करण्याचं आमच्या ह्या 17 पॅनलचा मानस आहे. आणि सगळ्या लोकांचे, दादांचे वगैरे त्याला मार्गदर्शन साथ वगैरे आहेच. कचऱ्याचं कचऱ्याचा प्रश्न आहे, गावात हळूहळू वाढायला लागले. हा प्रश्न भेडसावणारा आहे, परंतु त्याच्यासुद्धा तोडगा निघाला आहे. आमच्या गावामधला जो पूर्व भागामध्ये गायरान जे आहे, गायरांमध्ये थोडंसं अतिक्रमण, तो भाग एक इश्यू आहे. तर अतिक्रमणाचा सुद्धा विषय आता आमच्या नेत्यांनी तो सॉल्व केलेला आहे. तर ग्रामीण रुग्णालयाचा विषय, त्या ठिकाणी सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालय व्हावं हे गावामध्ये मंजूर आमच्या होतं. पण पूर्वी आमच्या उपनेते मंडळी आहेत, त्यांचं मत काय होतं की ते बाहेर नेण्यापेक्षा आमच्या गावाच्या आत्ता जे ग्रामीण रुग्णालय, आता जे काय म्हणतात आपण त्याला पथक, आरोग्य पथक, ह्या ठिकाणी करावं अशी भूमिका होती. परंतु त्याला लागणारे जे 2 एकर किंवा 3 एकर जे काय क्षेत्र असतं, ते क्षेत्र इथं पूर्ण केलं जात नाही, होत नाही. त्यामुळे एक मजल्यावर अशा पद्धतीची संकल्पनासुद्धा मध्ये पुढं आली, विचार पुढं आली. परंतु ते न करता पार्किंगचा प्रश्न आला, बाकीच्या ॲम्ब्युलन्स आल्या, ह्या गोष्टी ज्या आल्या, त्यासाठी ते जे गायरांमधला जे प्रस्ताव आहे तो पूर्णपणे मान्य आहे, मंजूर आहे. दादांनी ते पूर्णपणे आता तो मार्गाला लागलेला आहे आणि ते कामसुद्धा लवकर सुरू होणं, सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी होणार आहे. आता जो त्याच्या शिल्लक राहिलेला जो भाग आहे, शिल्लक राहिलेल्या भागामध्ये कचरा डेपोचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, व्यवस्थापन केलेलं आहे. आता कचरा डेपो म्हणजे टाकला, दुर्गंधी गेली आणि अशा पद्धतीचं असं ते होणार नाही. तर त्यासाठी आता मी ॲग्रिकल्चरमध्ये काम केलं असल्यामुळं ह्या खताचे जे बायो फर्टिलायझर असतात किंवा सेंद्रिय खतं जे असतात, सेंद्रिय खतं असतात, ह्या कचऱ्यापासूनच घन कचरा केला जातो. जसा कसबा बावड्यामध्ये घनकचरा त्या बाजूला जे त्याच्यावर प्रक्रिया केंद्र केलं जातं, शासन त्याला 100% अनुदान देतं. हे कचरा जे सॉर्टिंग केलं जातं, त्यातलं कंपोजिंग म्हणजे जी डिकंपोजिंग असतात, डिकंपोजर खत केलं जातं. बाकीचं बाकीचे बाटल्या वगैरे सगळे बाजूला टाकून सॉर्टिंग करून ते कचरा त्याचं खत तयार करून ते उत्पन्नामध्ये त्या खताची कशी भर पडेल, ग्रामपंचायतच्या उत्पन्नात कशी भर पडेल, अशा पद्धतीचा मानस संकल्प हा आमच्या नेतृत्वाच्या डोक्यामध्ये आहे आणि ते आम्ही तडीस नेणार आहोत. आता जाता जाता आपल्या या मुलाखतीमध्ये आपण आपल्या नागरिकांना, रुकडीच्या ग्रामस्थांना काय आवाहन करा? नागरिक तर आमच्याबरोबर आहेतच. नागरिकांना आवाहन करणं हा एक औपचारिकतेचा भाग झाला असं मला वाटते. कारण आजचं रुकडीचं जर नाव बघितलं तर पूर्णपणे वारसा असणारं खासदारकीचं अशा पद्धतीचं गाव आहे. स्वच्छ प्रशासन, योग्य मार्गदर्शन आणि असं युवा नेतृत्व असं आम्हाला लाभलेलं आहे. आणि ते फक्त आमच्या गावापुरतं सीमित नसून आज देशाचं ते नेतृत्व करतं आहे. आणि हा गावाचा हा पंचवार्षिकमध्ये जर विकास करायचा असेल तर नेतृत्व आज फंड दिल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि 100% फंड ह्या ठिकाणी ते देणार
ह्याच्यापेक्षासुद्धा पुढच्या पंचवार्षिकमध्ये विरोधकाचा उमेदवारच राहणार नाही अशा पद्धतीची विकास कामं नक्की पॅनेल करेल अशी मला खात्री वाटते. गावामध्ये अनेक प्रश्न आहेत, तर त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न भेडसावत आहे, तो म्हणजे स्मशानभूमीचा. विरोधक यावर अनेक टीका करतायत. स्मशानभूमीबद्दल अनेक टोकाच्या भूमिका आपल्याला ते बोलून दाखवत आहेत. आपण याबद्दल काय स्पष्टीकरण द्या? आता स्मशानभूमीचा प्रश्न आहे. स्मशानभूमी आता जुनी स्मशानभूमी आहे, ती थोडीशी दुरावस्थेत आता आहे, हे मान्य करावं लागेल. आता त्याच्यापुढं नवीन स्मशानभूमीचं पूर्णपणे तांत्रिक प्रशासकीय वर्क ऑर्डर सगळी कामं झाली आहेत आणि ह्याच्या पुढं जाऊन काम निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झालेलं आहे. आता काही तर थोड्याशा किरकोळ बाबीमुळं ते काम राहिलेलं आहे. ह्याचा अर्थ काम ते पटलावर आहे आणि एक दोन ते 3 महिन्याच्यात काम पूर्ण करून गावाला लोकार्पण सोहळा त्याचा केला जाईल अशा पद्धतीचं आव्हान आमच्या नेतृत्वानं पण दिलेलं आहे आणि ही आता जी बॉडी होती त्यांनी पण दिलेलं आहे. जे त्या 2 ते 3 महिन्यात ते काम पूर्णत्वास येईल असं आपल्याला अपेक्षित आहे. हो, नक्की होणार. ओके, थँक्यू. धन्यवाद. आज आपण रुकडी या भागामधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, समाजसेवक आहेत आणि प्रतिष्ठित असूनच त्यासोबत 100% समाजकारण करण्याचा त्यांचा मानस आपल्याला यांच्या बोलण्यातून जाणवला. आता ग्रामपंचायतीच्या निकालानंतरच खरं चित्र या निकालाचं स्पष्ट होणार आहे. आज आपण रुकडी इथले माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार साहेब यांच्याशी बातचीत करणार आहोत. ग्रामपंचायतीची जी निवडणूक चालू आहेत याच अनुषंगानं ही मुलाखत आहे. पाहूयात आपण यांच्याकडून जाणून घेऊयात. मला सांगा, आताची जी रणधुमाळी सुरू आहे यामध्ये अगदी चुरशीनं सगळीकडे प्रचार सुरू आहे प्रत्येकाचा, म्हणजे विरोधक असू देत, सत्ताधारी असू देत, या अनुषंगानं आपण काय सांगा? मीडिया 24चं प्रथम मी स्वागत करतो. रुकडी हे गाव लोकनेते कैलासवासी खासदार बाळासाहेब मानेंचं गाव आहे. त्यानंतर निवेदा माने खासदार त्यांचं गाव आहे. आत्ता सध्या धैर्यशील माने दादा खासदारांचं गाव आहे. ह्या गावात ही पंचवार्षिक निवडणूक होत असताना अतिशय आनंदानं आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं चाललो आहे. खरं म्हटलं तर चुरशीशी म्हणण्यापेक्षा ही तशी एकतर्फीच निवडणूक आमची आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही माने गटाची सत्ता ग्रामपंचायतीमध्ये आहे. मला वाटतं 30-35 वर्षापूर्वी फक्त 1 वर्षासाठी विरोधकाचा सरपंच झाला होता. त्यानंतर तेव्हापासून सतत आजपर्यंत धैर्यशील माने, निवेदा माने वहिनी साहेबांच्याच नेतृत्वाखाली रुकडी ग्रामपंचायत आहे. आता तुम्हाला मागील निवडणुका आणि इथल्या निवडणुका पाहिल्या तर सध्याची निवडणुकीमध्ये एकतर्फीच होईल असं सगळ्या गावकऱ्यांचं देखील मत आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र गावामध्ये ज्या समस्या भेडसावतात याबद्दल आपण काय सांगा? गावामध्ये समस्या, जे काही पाण्याची समस्या होती, खरं म्हटलं तर धैर्यशील दादा आणि निवेदा माने वहिनी खासदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सदैव काम केलेलं आहे. मी जिल्हा परिषद सदस्य असताना दादा पण जिल्हा परिषद सदस्य होते. त्यावेळा ज्या काय शासनाच्या पाण्याच्या योजना होत्या, ज्या आपलं पाणी म्हणून सुरुवात शासनाची योजना होती, महाजल म्हणून नंतर आली, राष्ट्रीय पेयजल आली, भारत निर्माण आलं आणि आता जलजीवन मिशन, ह्या 5 योजनांची सर्व कामं जे काही स्कीमी आम्ही स्कीम केली, पंचगंगा नदीतून जे पाणी डायरेक्ट उपसा करून आम्ही गावाला पुरवलं, सगळ्या स्कीमांची मंजुरी घेऊन आता झालं पाणी. लोक भविष्यकाळात ह्या 5 वर्षात पाणी सोडू नका एवढं पाणी आता, आणि ह्या 5 वर्षात तर पाण्याची रुकडी गावात कुठलीही समस्या झाली नाही. राहिला विषय तुमचा शुद्ध पाण्याचा. आमच्याकडं 3 MLTचं आणि 1.5 MLTचं फिल्टर स्वतः ऑलरेडी तयार आहे, परंतु थोडी दुरुस्ती आहे. आणि जर फिल्टर करायला गेलो तर आम्ही आता 1 दिवस आडानं पाणी देतो आहे, तर ते 2 दिवस आडानं द्यावं लागेल. त्यामुळे डायरेक्ट रॉ वॉटर अधिक आम्ही क्लोरीन आणि टीशेल घालून आम्ही गावाला पाणी पुरवठा करतो आहे. कारण पाण्याची कुठलीही समस्या आज तागायत रुकडी गावात नाही, परंतु गेल्या 5 वर्षापूर्वी थोडी पाण्याची समस्या असायची. ह्याचं कारण काय होतं की लाईट 8 तास मिळत होती. आता 24 तास आम्हाला लाईटची व्यवस्था असल्यामुळे आम्ही लोकांना पाणी अगदी समाधानकारक देऊ शकतो आणि देत आलेलो आहे अजून. आणि इथून पुढे पण आम्ही एक भारत जलजीवन योजनेतून आम्ही योजना मंजूर केली. गावाचे 2 भाग केले. रेल्वे फाटकाच्या इकडं रेल्वे रुळाच्या इकडे एक भाग, जे वाडी विस्तार आहे त्या ठिकाणी रुकडी गावात बाहेरची लोक येऊन राहणं पसंत करायल्यात. का तर बाजारपेठ चांगली आहे, रोजच्या रोज ताजी भाजीपाला मिळतो आहे, वाहतुकीची सोय आहे, इचलकरंजी आणि कोल्हापूर अंतर समान आहे. त्यामुळं प्रिफर करतात लोक बाहेरची येऊन इथं प्लॉट घेऊन राहणे, हाय त्या जागेत राहणे, आणि लोक विस्तार वाढत चालला आहे गावाचा. त्याप्रमाणे समस्या वाढत चालल्यात. परंतु ग्रामपंचायत आणि आम्ही सर्व कार्यकर्ते दादांचे आम्ही सक्षम आहे की त्यांना कुठल्याही अडचणी नागरिकांना होईल अशा पद्धतीचं काम कुठलंही आम्ही ठेवणार नाही. आपल्या गावामध्ये आरोग्याच्या काही समस्या पण निर्माण होतात, जसं डेंग्यू मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होणे किंवा घाण साचणे, याच्यामधून सुद्धा काही रोगराई होण्याची शक्यता इथं वर्तवली जाते. मग या अनुषंगानं आपल्या इथं आरोग्य केंद्र उपलब्ध आहे का? आमच्याकडं आरोग्य पथक आहे.
खरं म्हटलं तर गावची लोकसंख्या जवळजवळ फ्लोटिंग पॉप्युलेशन 25 ते 30 हजारपर्यंत जातं आहे आणि जे काय पथक आहे ते छोटंसं पथक आहे. त्यावेळा आता मला वाटतं भरत आराखड्यात खासदार माने साहेब असताना खासदार, त्यानंतर दादा आम्ही त्या जिल्हा परिषद राहिलो त्यावेळा आम्ही ग्रामीण PHCसाठी मागणी केलेली होती आणि दादा आणि वहिनी खासदार झाल्यानंतर आम्ही शासनानं त्या भरत आराखड्यात ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी दिली. गेले 3 वर्ष ती मंजुरी घेऊन 13चा स्टाफ पॅटर्न आणि 30 खाटाचं सुसज्ज हॉस्पिटलची मागणी आम्ही करून ती शासनाने मंजूर केली. विषय काय आला, जागेचा अभाव आला. त्यांचा 8 आहे आरोग्य खात्याची की 2.5 ते 3 एकर जागा आम्हाला ग्रामीण रुग्णाला आवश्यक आहे. मग आमचा हट काय होता, गावाच्या बाहेर न जाता गावाच्या सोयीसाठी आरोग्य पथक जिथं आहे ते विकेंद्रित करून तिथं 25 ते 30 गुंठे जागा 3-4 मजली हॉस्पिटल करायचं आणि क्वार्टर्सला वगैरे जागा उपलब्ध करून द्यायच्या त्यांच्या. अशा पद्धतीचा मनोदय त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु जागा जी जिल्हा परिषदेची होती ते शासनाच्या नावावर करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे शासन दरबारी आम्ही बरेचसेच प्रयत्न केले. परंतु आणि परत त्यांचं गाईडलाईन आली की आम्हाला 2-2.5 एकर जागा पाहिजे. मग गावाच्या बाहेर आमचं गायरान आहे, त्या गायरानची आम्ही आरोग्य सेवा मंडळाच्या नावावर करण्यासाठी आम्ही ती मागणी केली आहे. आता जिल्हाधिकाऱ्याकडे ते प्रस्ताव आहे, अनेक त्याला कायदेशीर जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण केले आहेत आणि ती जागा आम्ही मागणी केली ती देऊ शासनानं पण देऊ केलेली आहे. ते झाल्यानंतर आम्ही त्याला जे काही निधी आत्ता लागेल ते निधी शासनाकडून धैर्यशील दादांच्या माध्यमातून आम्ही करून सुसज्ज हॉस्पिटल अधिक दादांच्या माध्यमातून एक ॲम्ब्युलन्स अत्याधुनिक 1000 फंडातून आणि एक शववाहिका ही मंजूर केलेली आहे. ते पण 1-2 महिन्यात आम्हाला रुकडीला उपलब्ध होईल. आता हे सगळं झालं समाजकारण, राजकारण, जे काही हवे द्यावे आपण बोललो त्या फंड निधी याबद्दल झालं. पण आता वैयक्तिक जर तुमच्याकडं पाहिलं तर तुम्हाला काही पुरस्कार प्राप्त झालेत असं कळून आले, ते कोणते सांगू शकता? मी जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मला चांगलं काम केलं म्हणून जिल्हा परिषदेनं शाहू पुरस्कारानं मला सन्मानित केलं. त्याशिवाय प्रेरणा अवॉर्ड असे अनेक अवॉर्ड जनसामान्याचं गोरगरिबांचं काम करण्याच्या इथून आणि जिल्हा परिषदेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा मी प्रयत्न केला. त्याबद्दल मला ह्या सर्व अवॉर्डनी सन्मानित लोकांनी आणि प्रशासनाने केलेलं आहे. आपल्याला आता नागरिकांना या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय आवाहन करायचं आहे? खरं म्हटलं तर गावच्या समस्या सतत वाढत असतात. एक इलेक्शन संपल्यावर पुढच्याला काहीतरी वाढून ठेवलं असतं. पाण्याचा प्रश्न एक होता तो संपलेला आहे. आरोग्याचा प्रश्न धैर्यशील माने खासदारांच्या माध्यमातून तो पण आम्ही संपवलेला आहे. आता बाजारपेठेचं अद्ययावत बाजारपेठ करणे, लोकांना व्यवस्थित बसायची सोय करणे, बाजारकट्टी करणे आणि महत्त्वाचा सगळ्यात प्रश्न काय, आम्हाला आरोग्य शिक्षण गुणवत्तापूर्वक शिक्षण गावात निर्माण व्हायला पाहिजे. स्पर्धेत परीक्षा MPSC UPSC असू दे, स्टाफ सिलेक्शन असू दे, या ठिकाणी मुलं आपल्यातली सर्व समाजातली चांगला अभ्यास करून चांगल्या ठिकाणी नोकरीला जावं, गावचं नाव करावं अशी अपेक्षा आहे. त्या पद्धतीने अद्ययावत ग्रंथालय त्यांना पुस्तकं वगैरे उपलब्ध करून द्यावं ही धैर्यशील दादांची इच्छा आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दुसरं जे काय गावात सामाजिक ऐक्य सलोखा हे बहुजन समाजाचं नेतृत्व धैर्यशील माने दादा करतात आणि खासदार बाळासाहेब मानेपासून परंपरा आहे. सर्व बहुजनांचा सामावून घेऊन गावचा विकास आणि गावात सामाजिक सुरक्षितता कायम एकोपा राहावा हे आमचं उद्दिष्ट सतत असतं. सगळ्यात प्राधान्य आमचं ते सर्व समाजाला घेऊन जाण्याची ही भूमिका आहे. आणि आमचं गाव असं आहे की सर्व समाजाची लोकसंख्या जवळजवळ समान आहे आणि आमच्या सगळ्यांच्या लोकांत सौहार्दपूर्ण वातावरण आहे. असं विरोधक म्हणून आहे की धैर्यशील दादा कोणाकडे बघत नाहीत, गावातला प्रत्येक माणूस माझा आहे असं समजून तिने आजपर्यंत काम केले गेले. नागरिकांना आवाहन काय करणार ग्रामस्थांना एवढंच आव्हान आहे की ह्या पंचवार्षिक निवडणुकीत 17+1 सरपंच उमेदवारांना 17 सदस्य यांना प्रचंड मतांनी जनतेने निवडून द्यावं आणि सेवा करण्याची संधी द्यावी आणि गावचा विकास एक मॉडेल गाव म्हणून लोक आमच्याकडे बघायला येतील अशी आमची इच्छा आहे. अधिक आमचा जे काय बौद्ध समाज, मातक समाज, चर्मग समाज आहे एक मॉडेल व्हावं. बाहेरची लोक देशातून बाकीच्या लोक तालुक्यातून जिल्ह्यातून रुकडीची ही मागासवर्गीय वस्त्या कशा आहेत ते बघण्यासाठी यावं असं आम्हाला वाटतं. त्या पद्धतीने आम्ही निश्चितपणे काम करू आणि नागरिकांना त्याची जाणीव आहे. आमच्याकडनं 100% हे लोकसेवेचं काम होईल अशी विनंती आणि सर्वांना मी नागरिकांना आवाहन करतो की आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावं. धन्यवाद. रुकडी गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार आज आपल्यासोबत होते. त्यांनी गावामधल्या समस्या कशा निर्मूलन केल्या जात आहेत याबद्दल आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे आणि आता इथून पुढं आमचा काय अजेंडा असणार आहे हे देखील आपल्याला थोडक्यात समजावून सांगितले. रुकडी गावात आता सध्या जी निवडणूक चालू आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्यासोबत आहेत रुकडी गावचे सध्याचे सरपंच
रफिक कलावंत. सध्याचे सरपंच रफिक कलावंत सर आपल्यासोबत आहेत आणि यांची गावामध्ये ओळख अशी आहे की पाणीदार म्हणून, कारण ग्रामस्थांना जे पाण्याच्या समस्या होत्या, मूलभूत समस्या होत्या, या समस्यांचं निराकरण करणारे पाणीवाला अशी यांची ओळख आहे. आपण यांच्यासोबत आता थोडी बातचीत करणार आहोत. मला सांगा, आपल्या गावामध्ये सध्या जे निवडणुकीचं वातावरण आहे ते कसं आहे? नमस्कार. आपल्या माध्यमातून बऱ्याच वेळा मी आपल्याशी मुलाखत देत असताना गेल्या 5 वर्षामध्ये जे आपलं काम झालं आहे त्याबद्दल सविस्तर मी वृत्तांत आपल्याला सांगितलेलं आहे. गावामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जनता जी रुकडीची अत्यंत समाधानी आहे कामाबाबतीत. अनेक लोकोपयोगी कामं आपण या 5 वर्षामध्ये केलेली आहेत. पाणी प्रश्न असेल, गटर असेल, लाईट असतील, रस्ते असतील, पेविंग ब्लॉक असतील, अनेक कामं आपण केलेली आहेत आणि पुढं काय करणार आहे हे सुद्धा आपण माध्यमातून सांगितलेलं आहे. तर शेवटी ह्या अखेरच्या क्षणाला मी आपणाला ग्वाही देतो की लोकनेते कैलासवासी खासदार बाळासाहेब माने, ग्रामविकास आघाडी यांचा 17+1 असा 18 लोकांचा विजय हा नक्की आहे. यात काय शंका बाळगण्याचं कुणीही कारण नाही. आणि आपण आपल्या माध्यमातूनसुद्धा महिला वर्गात जावा, पुरुषांच्या माध्यमात जावा, आपण ग्राउंड लेवलला सर्वे करून पहा जनता किती समाधानी आहे ती आमच्या या गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये. त्या जोरावरच मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचा गुलाल नक्की आहे. विरोधक जे समस्यांचा पाढा वाचतायत आता सध्या, त्याबद्दल आपण काय सांगू शकता? हे बघा, विरोधक हे विरोधकांचं काम करतात. त्यांना तुम्ही विचारा, पुरावा द्या म्हणावं. थकबाकी आहे, पुरावा मागा म्हणावं. काय त्यांची विरोधकाची समस्याच नाही आहे मॅडम. विरोधक हे नुसता त्याला काय बुडाचे अर्थ नाही त्यांचे असं आरोप करण्याला. आणि जनता जाणलेली आहे, जनताना समजलं आहे, त्यांचा पराभव हा अटळ आहे. अटळ आहे. काय त्यात तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हीच माझ्या मुलाखत निवडणूक झाल्यानंतर घ्यायची. गुलाल तुमचा उधळल्यावर येणारच आहोत. पण मला सांगा, आपल्या गावामध्ये आणखी काही आहे की तर कचरा, मी स्वतः पाहिलेला आहे की कचरा रस्ते पडलेला असतोय. त्यासोबत आपल्याकडे आरोग्य केंद्र नाही तर आरोग्य पथक आहे. याबाबत आपण काय सांगाल? कारण कोरोनाची 2 ते 2.5 वर्ष फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारताला झेलावी लागलीत आणि ते अतिशय कठीण प्रसंग होता आणि या प्रसंगातून आपण यशस्वीरित्या बाहेर पडलो हे कौतुकास्पद आहे. मात्र ह्या 2 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर आरोग्य पथकाऐवजी आरोग्य केंद्रासाठी आपण कोणकोणते पाठपुरावे केले? मॅडम, आपण 2 गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला की कचरा. तर आजसुद्धा तुम्ही लगेच जाऊन शूटिंग करा गावातून आणि मला त्यासोबत घेऊन चला, कचरा कुठं पडला आहे तो. मी स्वतः येतो तुमच्याबरोबर. मी 5 वर्षे आमचे सहकारी ग्रामपंचायत हेच काम केलं आहे. जे लोकांना लागतं आहे, मी मोठेपणा सांगत नाही. माझा स्वतःचा ट्रॅक्टर 5 वर्षे ग्रामपंचायत फुकट आहे नुसता कचरा उचलण्यासाठी. त्याशिवाय ग्रामपंचायतचं ट्रॅक्टर एक आहे. असे 2 ट्रॅक्टर नुसता साफसफाईसाठी आहेत. आता तुम्ही प्रश्न विचारलात आरोग्य पथक, तर गावाची लोकसंख्येच्या मानानं आपण म्हणताय ती बरोबर आहे. ग्रामीण रुग्णालय व्हावं, ह्या गावामध्ये आरोग्य पथक एक आहे आणि 2 उपकेंद्र आहेत. तर गावाच्या वाढती लोकसंख्या पुढचे धरून तर ग्रामीण रुग्णालय होणं गरजेचं आहे. तर आदरणीय खासदार धैर्यशील माने दादा यांनी 30 खाटाचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलेलं आहे. तर गावातल्या लोकांना ते हे जवळ पाहिजे होतं. जिथं आता आरोग्य पथक आहे त्याच ठिकाणी पाहिजे होतं. मग ते इंजिनियर्स वगैरे सर्वे करून ती जागा अपुरी पडते असं सांगण्यात आलं. हा वाद, हा विषय 1 वर्ष 1.5 वर्ष चालले होता, इथं पाहिजे तिथं पाहिजे. मग ह्या सर्वेनुसार आपण गायरांमधील 3 एकर जागा सिटी सर्वेमार्फत मोजणी करून दिलेली आहे. त्याचा DPR सुद्धा चालू आहे, इस्टिमेटसुद्धा करायचं काम चालू आहे आणि दादांच्या माध्यमातून हे आपल्याला काम थोड्या दिवसात झालेलं दिसेल, मी ग्वाही देतो. म्हणजे जसं पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे तसा आरोग्याचाही प्रश्न सुटेल 100% मॅडम. बरं, आणि आता जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, आम्ही करणार आहे ते. म्हणूनच गुलाल आमचा आहे असं मी सांगू इच्छितो. मला सांगा, आता आपण नागरिकांना या माध्यमातून काय आवाहन कराल? काय नाही, ह्या आमच्या विकासाच्या जोरावर
मी गावाच्या तमाम नागरिकांना, खास करून माता भगिनींना, लोकनेते कैलासवासी खासदार बाळासाहेब माने ग्रामविकास आघाडीतील 17+1 अशा सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असं मी एक नम्रतेचं कळकळीचं आव्हान करतो. धन्यवाद. आज आपण जे सध्या सरपंच होते, नाव काय, रफिक कलावंत सर आपल्यासोबत होते. रुकडी गावचा विकास किती झालेला आहे, पाण्याचा गंभीर प्रश्न ह्या 5 वर्षामध्ये सुटलेला आहे आणि त्यासोबतच आरोग्याचा प्रश्न ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये नक्की सुटेल आणि गुलाल आमचाच उधळला जाईल अशी ग्वाही त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आपण रुकडी गावामध्ये अनेकांच्या मुलाखती घेत आहोत. आज आपल्यासोबत जे आहेत संतोष रुकडीकर साहेब आहेत, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. सर मला सांगा, आपल्या गावामध्ये सध्या सरपंच पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या आपल्या कोण आहेत? त्या आमच्या सौभाग्य आहेत, आमच्या पत्नी आहेत. त्यांचं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, मी संतोष मधुकर रुकडीकर, आमच्या पत्नी राजश्री संतोष रुकडीकर. आज 2022 ते 2027 लोकनेते स्वर्गवासी खासदार बाळासाहेब माने ग्रामविकास आघाडीमधून सरपंचकी पद लढवत आहेत. ठीक आहे. मला सांगा, आज महिला त्या आहेत आणि त्याच अनुषंगानं त्या आज या रणांगणात उतरलेल्या आहेत आणि जसं एखाद्या यशस्वी पुरुषामागं महिलेची साथ असते त्या पद्धतीनं आज आपल्या पत्नीसाठी आपली साथ आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मला सांगा, तुम्ही आज तुमच्या मिसेसना उभं करण्यामागचं कारण काय? अगदी आता तुम्ही म्हटलात की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागं एक महिलेचा हात असतो. गेल्या 5 वर्षात मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं. 5 वर्ष आधी अगदी चांगल्या पद्धतीने ह्या गावाचं नेतृत्व केलं, सेवा केली. ह्याच्या पाठीमागं खरोखरच आमच्या मिसेसचा हात आहे. कारण ती ग्रॅज्युएट आहे, DED आहे, पूर्ण सुशिक्षित आहे, तिला खूप ज्ञान आहे. तिच्याच माध्यमातून मी बऱ्यापैकी गावामध्ये नेतृत्व करण्याची मला तिने संधी दिली. ती राजश्री रुकडीकर ह्यासुद्धा इथून पुढे महिलांच्यासाठी, त्यांच्या आरोग्याविषयी किंवा गावच्या महिलांच्या सुविधासाठी, त्यांच्या रोजगाराबद्दल खूप काम करतील अशी आम्हाला खात्री आहे. बरं, आत्ताच्या या निवडणुकीची जो प्रचार आता झालेला आहे, संपलेला आहे, मात्र अजून मतदान झालेलं नाही. याच अनुषंगानं आपल्या रुकडी गावच्या ग्रामस्थांना आपण आवाहन काय कराल? सद्य परिस्थितीमध्ये खासदार बाळासाहेब माने ग्रामविकास आघाडी मागच्या वेळी त्यांची सत्ताधारी होती आणि त्यांनी काम चांगल्या पद्धतीने करून आत्तासुद्धा इथून पुढे ते काम चांगल्या पद्धतीने करतील आणि 17+1 18 या 18ही शिटा जनता निवडून देण्याचं काम करेल अशी खात्री आहे. धन्यवाद. तुम्ही आज वेळात वेळ काढून आम्हाला आपली ही माहिती दिलीत आणि एक सरपंच महिला उभा करण्यामागचं कारण त्यांनी आपल्याला स्पष्ट केलं आहे. त्यांचं DED झालेलं आहे, त्या एक शिक्षिका या पदाचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि याच अनुषंगानं आपल्या गावातील ज्या महिला आहेत, ज्या तरुणी आहेत, यांच्यासाठी काहीतरी महत्त्वाचं काम करतील असं त्यांनी आपल्याला सुचवलेलं आहे. रुकडी गावचे सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. अनिल बागडी साहेब आहेत, त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत. सर, आपण आपली या रुकडी गावात एक समाजसेवक म्हणून ओळख आहे, त्यासोबतच धैर्यशील मानेदादा यांच्या गटाचे एक खंबीर नेतृत्व म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीची आपली ओळख आहे. याबाबत आपण काय सांगा? नमस्कार. मी पहिला मीडिया 24 यांचं पहिला आभारी आहे. लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने ग्रामविकास आघाडी रुकडी यांचे सर्व उमेदवार एक बिनविरोध झालेलीच आहे. 17+1 18 हे चांगल्या मताने निवडून येतील आणि गुलाल हा माने गटालाच लागणार. विरोधकांनी किती जर दंगा केला तर त्यांचं काय येणार नाही. बरं, मी जेव्हा आता विकास कामं पाहिली, अनेक विकास कामं आम्हाला पाहायला मिळाली. रस्ते असू देत, गटारी असू देत किंवा काही आरोग्याविषयी काही गोष्टी असतील, या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या. महिला समाधानी होत्या. पाण्याचा जो गंभीर प्रश्न आहे तो मिटलेला आहे असं ग्रामस्थांमधून आपल्याला पाहायला मिळालं. मात्र मला एक सांगा की काही नागरिक अशा क्रोधावलेले होते की बाबा ते कदाचित विरोधातील देखील असतील, पण त्यांच्या मनामध्ये एक गैरसमज आहे की आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक रस्ता आहे, जो रस्ता फक्त तो रेल्वेच्या आधिपत्याखाली येतो. मात्र हे ग्रामस्थांना माहीत नाही. ग्रामस्थांचं म्हणणं चुकीचं पडतंय, असं आपण काय सांगाल याबाबत? जो रस्ता राहिलेला आहे काम करताना, विकास काम करताना, तो रस्ता हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे.
आणि त्यात रेल्वेची परवानगी घेऊन करावी लागते. त्याला वेळ जास्त लागतो, कालावधी जास्त लागतो आणि ते तोपर्यंत कामाची प्रोसेस संपलेली असते. म्हणून तो काम झालेलं नाही, अद्याप ते काम झालेलं नाही आणि ते करतो म्हणून तर करू शकत नाही. कारण त्याला पुण्यावरून परवानगी घ्यायची, परत मिरजेतून परवानगी घ्यायची आणि मग तो रस्ता करायचा, त्याला अवधी जास्त लागतो. त्यामुळे ते काम रखडलेलं आहे. त्यामुळे ते जे लोक आहेत त्यांची चिडचिड जी होत्या त्या कामासाठी चिडचिड होत्या. म्हणजे आपण आज ना उद्या हे काम पूर्ण होईल याची आपल्याला अपेक्षा आहे. 100% ते काम पूर्ण मार्गी लागेल. खासदार दर्शील दादा त्या मार्गात आहेत आणि ते स्वतः आता रेल्वेच्या कमिटीवर आहेत. काय तिने 100% ते परवानगी घेऊन ते काम पूर्ण करतील याची 100% आम्हाला गॅरंटी आहे. जी गावामध्ये विकास कामं करण्यात आली आहेत याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. जे आता विकास कामं आमच्या रुकडी गावात जे झालेले आहेत ते खासदार दर्शील दादा यांच्या फंडातून परत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे थेट फंड आले आहेत. त्याचा सगळा निधी रुकडीत वापरला गेला आहे, व्यवस्थित वापरला गेला आहे आणि ती कामं चांगली झालेली आहेत. गटर्स, रस्ते, पथदिवे, परत हायलाईट्स, ती सगळी कामं व्यवस्थित झालेली आहेत. आता जी किरकोळ जी कामं राहिलेली आहेत ती येत्याला 5 वर्षात नवीन होणारे सरपंच ते मार्गी लावतील. समाज मंदिराच्या इथलं एक आपण रस्ता पाहिला की तिथं भयंकर चिखल होता आणि पूर्ण कचरा होता, तो आपल्या इकडनं काढण्यात आला आणि तिथं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले. हे कुणाच्या माध्यमातून करण्यात आले? ते खासदार दर्शील दादा यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. म्हणजे ते ग्रामपंचायतीने काम पुरवतच नेऊन ते काम त्याचे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आमचे सचिदी जिंगडे ते कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांचे काम पूर्ण करून घेतले रफी कलावंत यांच्या माध्यमातून. आता जाता जाता आपण आपल्या ग्रामस्थांना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय आवाहन करता? आता जाता तुम्हाला एवढंच आवाहन करायचं आहे की आमच्या लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेबांनी ग्रामविकास आघाडीच्या सर्व चिठा चांगल्या मताने निवडून येतील आणि सरपंचाची जी चिठा आहे ती आमच्या जो मागचा सरपंच होता त्याच्यापेक्षाही जास्त मताने निवडून येईल याची आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद, आपण आलात, आम्हाला एवढा बहुमोल वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज आपण पाहिलं रुकडी या गावचे जे समाजसेवक म्हणून प्रचलित आहेत त्यासोबतच माने गटाचे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेचा जो रस्ता आहे या रस्ता जो रेल्वेच्या आधिपत्याखाली येतो तोही रस्ता आता थोड्याच कालावधीमध्ये पूर्णत्वासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे.